नमस्कार भावांनो, आपण आज खरबूज पिकाच्या 50 दिवस कंप्लीट झालेल्या प्लॉटमध्ये आलो आहोत. ह्या प्लॉटमध्ये एक नवीनपणा आढळला आणि प्रत्येक शेतकऱ्याने हा प्रयोग करायला हरकत नाही, कारण की आज महाराष्ट्रामध्ये अनेक खरबूज कलिंगड पिकामध्ये सेटिंग होण्यामध्ये समस्या येत आहेत. सेटिंग आपल्याला कुठं 2, कुठं 1, कुठं 3 याच्यावर सेटिंगला अडचणी येत आहेत, म्हणजे सेटिंग होतच नाही. याचं मुख्य कारण म्हणजे एकतर थंडी आणि दुसरं तिथेच आपल्याला मधमाशा एकदम कमी प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये आहेत. मधमाशांचा वावरच कमी झालेला आहे, कारण की आज आपण जे पेस्टिसाइड फवारत आहोत, जे कीटकनाशक फवारत आहोत, यामध्ये सायपरमेथ्रिन असेल, क्लोरो असेल, क्लोरो 50%, क्लोरो 20%, विविध जे हार्ड कीटकनाशक आहेत यांच्या वापराने मधमाशी प्रत्येक पिकामध्ये परपरागीभवनाचं क्रॉस पॉलिनेशनचं काम करते, पण ते आज रोजी नाममात्र संख्येमध्ये राहिलेली आहे किंवा कुण्या प्लॉटमध्ये ती दिसत देखील नाही प्लॉटमध्ये. पण आज शेतकऱ्यांच्या या प्लॉटमध्ये आल्यावर मला इथं मोहरी पिकाचं फुल अवस्थेमध्ये आलेलं झाड आढळलं आणि हे झाड एका ठिकाणी नाहीये, अशी प्रत्येक यांच्या प्लॉटमध्ये आपल्याला जागी जागी अशी. मी यांना विचारलं त्यांनी लावलंय का, त्यांनी म्हटलं नाही, असं झालेलं झाड आहे म्हणलं, म्हणजे पूर्वी लावलेलं बिया असंच वापून आलंय. आणि इथं बघा, ह्या फुलांवरती, या पिवळ्या फुलांवरती एवढ्या मधमाशांचा वावर आलेला आपल्याला दिसला. म्हणजे भर दुपारी जर आपण एखाद्या प्लॉटमध्ये जाऊ तर आपल्याला हुडकावं लागतं, म्हणजे शोधावं लागतं माशी आहे का कुठं बघायला. पण आज रोजी सरळ डोळ्याला आपल्याला इथं मधमाशी दिसत आहे आणि याच्यामुळे यांच्या प्लॉटमध्ये आज 5-6, 5-6 असं प्रतिवेल सेटिंग झालेली आहे आणि सेटिंग अतिशय उत्कृष्ट आहे आणि सेटिंग एक समान साईजची आणि एकाच वेळेस झालेली सेटिंग आपल्याला पाहायला मिळते. आपण सेटिंग पाहूया. या ठिकाणी आता ही वेल आहे, पहा तुम्ही मित्रांनो, या एक वेल आहे तर ही एक सेटिंग, 2, 3, तिथं 4, ही 5, ही छोटं फळ 6 दिसू लागते का व्यवस्थित, 6 आणि 6, म्हणजे ह्या एका वेलीला 6 फळ आहेत. आणि दुसरी वेल इथं आपण बघू शकताय, इथंच दुसरी वेल 1, 2, 3 आणि या ठिकाणी 4. अशा पद्धतीने आपल्याला 5, 4, 6 या संख्येमध्येच आपल्याला सेटिंग दिसते आणि सगळी सेटिंग ही एक समान साईजची आपल्याला पाहायला भेटते. उत्कृष्ट म्हणजे तुम्हाला जर मधमाशीची अडचण आली असेल, मार्केटमध्ये अनेक औषधं फवारायला सांगतात, त्या अनेक प्रयोग आहेत, पण त्यातला हा प्रयोग करायला हरकत नाही. जर तुम्ही आता सध्या लागवडीचा विचार करत आहात कलिंगड खरबूज पिकाचा, तर नक्कीच आपण हे आपल्या मल्चिंगच्या बगलेला अथवा मल्चिंग मध्ये एखाद्या रोपाच्या साईडला देखील लावलं तर हरकत नाही. उत्कृष्ट. याचा तोटा तर काही नाही मित्रांनो, म्हणजे यावरती आपल्याला कुठला रोग वगैरे तर पाहायला भेटत नाही. सहसा भुर्री एखाद्या वेळेस असू शकते, पण इथं कुठलाच रोग आपल्याला मोहरी पिकावरती नाही, म्हणून लावायला आपल्याला हरकत नाही. याच्याने तुमच्या प्लॉटमध्ये 100% मधमाशांची वाढ होणार आणि आपण प्रत्येक चारी कोपऱ्याला भरमधामध्ये प्लॉटच्या याचा प्रयोग करायला हरकत नाही. उत्कृष्ट असं सेटिंग आपल्याला याच्याने मिळते. तर हा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की मधमाशीसाठी आपण जो गूळ आणि इलायचीचा प्रयोग करत आहात पहाटेच्याला, अथवा आणखी इन्फ्यूज औषधाची फवारणी असेल, त्या तोडीला तोड 100% सगळ्यात भारी प्रयोग हा मला आवडला, कारण की याच्याने जबरदस्त अशी सेटिंग मधमाशा करून देत आहेत आपल्याला आयतीच. मित्रांनो, जगामध्ये असं कुठलंच टेक्निक नाही, औषध नाही की बाबा तुम्हाला भडीमार अशी सेटिंग करून देईल. सगळ्यात महत्वाचं औषध म्हणजे तुमची मधमाशी आहे. ही मधमाशी जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला असे प्रयोग करावे लागतील. आता यांनी असा एक प्रयोग केलाय, परत जागी जागी पाण्याचे थांबे ठेवलेले आहेत, म्हणजे छोट्या छोट्या वाट्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्याच्याने मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये आल्यानंतर खेळत राहते आणि सेटिंग करून देते. निश्चितच हा प्रयोग आपण करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर फॉलो नक्की करा आणि फार्मिंगो क्रॉप केअरचे इतर व्हिडिओ पण पाहत चला. तुर्तास येथेच थांबू, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.